नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 20 जानेवारीच्या भागामध्ये आता इथे सावी आणि सगुणाक्का विहिरीवरती पाणी शेंदायसाठी आलेले असतात. तर तेव्हा तिथे काही बायका बसलेल्या असतात. तर त्यातली एक बाई म्हणते, "आली बघ ती, आली." आणि तेव्हा त्या बायकांना बघून सावी थोडीशी घाबरत असते आणि ती विहिरीमध्ये पाणी शेंदायला सुरुवात करते. तर त्यातली एक बाई लगेचच सावीला म्हणते, "काय गे सावे, तुझी आई आली नाही का पाण्याला?" तर सावी सांगते, "बरं नाहीये तिला." तर तेव्हा दुसरी बाई तिला लगेचच विचारते सावीला, काल तर म्हणे ठणठणतच होती की ती. तर तेव्हा दुसरी बाई लगेचच त्यांच्या त्यांच्यात बोलू लागतात. ती म्हणते, "का म्या काहीतरी ऐकलंय काल, काल काहीतरी वाड्यामध्ये झालं म्हणे. पण असं होऊ नये. म्हणजे ते पाहुणं आलं आणि रागानं गेलं पण बघ." तर तेव्हा ती दुसरी बाई विचारते, "पण झालं काय? आपली साऊ पसंत नाही आली का?" तर तेव्हा ती बाई म्हणते, "आता तिलाच ठाऊक ते. अगं तिला लाडू खायला घाल. बाकीच्या पोरी गेल्या की नांदायला." आणि असं ते सर्व काही बोलत असतात या बायका आणि सावीला तर मात्र त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. आणि तिच्या डोळ्यामधून आता पाणी येऊ लागतं आणि तिथे सगुण अक्का सुद्धा उभी असते आणि ती सुद्धा ते ऐकत असते आणि तिला सुद्धा ते सगळं काही वाईट वाटत असतं आणि तिला तर राग सुद्धा येत असतो. तर इकडे आता पाटील सुद्धा बाहेर आलेले असतात आणि त्या पाटलानं तर तिथले गावकरी सगळे घेरतात आणि त्यामधला एक गावकरी पाटलांना म्हणतो, "अहो पाटील, तुमच्यामुळे तर माझी सोयरीक गेली." तर तेव्हा पाटील त्यांना विचारतात, माझ्यामुळे सोयरीक मोडली म्हणजे काय?" तर तो गावकरी सांगू लागतो, "अहो तो वामनराव माझ्या पोरगीसाठी स्थळ घेऊन येणार होता. मग मगाशी सांगावा धाडला त्याने, की अशा या भांडकुदळ्या पाटलाच्या गावामध्ये मूल देणार नाही म्हणून. तर तेव्हा पाटलांच्या सोबतचा एक जण विचारतो, "कोणी पाठवला होता निरोप?" तर तेव्हा दुसरा गावकरी म्हणतो, "अहो कोणी का पाठवणार निरोप ते महत्त्वाचं नाही. पण सुपारी फुटणार होती ती नाही फुटली. आता बोला काय करायचं ते?" तर दुसरा गावकरी म्हणतो, "हे काय बरोबर नाही पाटील. अहो तुमचं चिडणं, कुऱ्हाड घेऊन पाहुण्यांच्या अंगावर धावून जाणं, त्यामुळं माणसं तापटली ना पाटील." तर तेव्हा पाटलांच्या सोबतचा तो म्हणतो, त्या वामनरावांना आवरलं पाहिजे. तर तेव्हा तो गावकरी म्हणतो, "त्या वामनरावानं जाताना वेशीची माती माथ्याला लावली आणि त्यानं शपथच घेतली, की ह्या नायगावामध्ये एक सुद्धा मांडव आता इथून पुढे उभा राहू देणार नाही." तर तेव्हा तो पहिला गावकरी म्हणतो, "अहो पाटील, तुम्ही गावचं चालक मालक. हे तुम्ही असं वागायला नाही पाहिजे होतं. तुम्ही हे काय बरोबर नाही केलं. अहो पुरुषांच्या बैठकीत बाई माणसाने बोलू नये, ही समज आपणच बायकांना द्यायला नको का?" तर दुसरा दुसरा गावकरी म्हणतो, "अहो पाटील, एक मोठं स्थळ अपमानित होऊन गेलेलं आहे आणि ते पंचक्रोशीमध्ये आपली बदनामी करतंय." असं सर्व काही गावकरी मिळून पाटलांना बोल बोलत असतात आणि तेव्हा पाटील तर आता तोपर्यंत तर निमूटपणे ऐकून घेत असतात. तर इकडे एक बाई आता सावीजवळ येते आणि तिला म्हणते, "अगं ये सावी, आता तुझा बी मुक्काम हलव बाई ना गावमधून. किती दिवस राहणार आहेस असं आईच्या पदराखाली, बापाच्या सावलीत?" तर दुसरी बाई सुद्धा लगेचच टोमणा मारते. म्हणते, "पाटलांचं कसं गरिबीही नको आणि वयानंही नको, बीजवरही नको आणि मुलाला कसला नादही नको." आणि असं म्हटल्यानंतर आता त्या सर्व बायका मिळून सावीवरती हसू लागतात. तर आता सगुणाक्का ते सर्व काही तिथं उभा राहून बघत असते आणि त्या बायका जे काही टोमणा मारत असतात त्यामुळे सावीला रडू येत असतं. ते बघून आता सगुणाक्काला फार वाईट वाटू लागतं. तर आता इकडे पाटील रागाला आलेले असतात आणि ते त्या एका गावकऱ्याला म्हणतात, "मारुती नाना, लेक केवढी आहे तुमची? 7-8 वर्षाची असेल की?" तर तेव्हा तो सांगतो, "होय, होय, 7-8 वर्षाची आहे." तर पाटील पुढे म्हणतात, "आता 1-2 वर्षानं लग्नाला येईल, बरोबर नव्ह? मग आता समजा तिच्या लग्नाच्या वक्ताला मध्यस्थानी 10-12 वर्षाचा पोरगा दाखविला आणि तुम्ही पसंत बी केला आणि ऐन टिळा लावायच्या वक्ताला पाटावरती सांड येऊन बसला, तर तुम्ही काय करशील हो?" तर तेव्हा तो गावकरी म्हणतो, "मी तर त्याला पायतान तुटूस्तोवर हाणलं असतं." तर पाटील सांगतात, "हां, बरोबर हेच केलं मी. माझ्याबरोबर वामण्यानं हेच केलं." तर तेव्हा त्या गावकऱ्यांना आत्ता लक्षात येतं आणि त्यातला एक गावकरी म्हणतो, "अरे बापरे! असं झालं व्हय? म्हणजे आपल्या पोरी-बाळी कुणाच्या बी दावणीला बांधायला निघालाय व्हय ह्यो वामण्या?" तर तेव्हा अण्णा-नाना म्हणतो, "आता त्याला म्हणावं भेटच फक्त आम्हाला." तर पाटील त्याला म्हणतात, "अण्णांना, त्याला ना एक सांगावा धाडा लगेच. म्हणावं, जिथली माती लावलीस ना कपाळाला ती नायगावची माती आहे. तुझ्यासारख्याला भुईसपाट करल म्हणावं. नादाला लागू नकोस. खंडोजी नेवसे पाटलाचं नायगाव आहे सांगा त्याला." तर तेव्हा आता पाटलांनी हे सगळं काही त्यांना समजावून सांगितल्यानंतर ते गावकरी सुद्धा आता वामनराववरती चिडलेले असतात. तर इकडे आता सावी आणि सगुणाक्का ते पाणी वगैरे शेंदून विहिरीवरचं तिथून निघून चाललेले असतात घराकडे. तर सावीला त्या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं आणि ती म्हणत असते, "बघितलं का कसं टोमणे मारले बायकांनी?" तर सगुणाक्का म्हणते, "अगं आपण दुर्लक्ष करायचं." तर सावी म्हणते, "माझ्या लगीन मोडायचं अख्ख्या गावामध्ये झालं." तर सगुणाक्का तिला समजावून सांगू लागते, "अगं रिकामटेकडी लोकं आहेत ती, त्यांच्याकडे काय लक्ष देते तू?" तर इतक्यातच आता बटू शास्त्री तिकडून येतात आणि अजून काय थोडी काय कमी राहिलेली असते ती भरून काढायचा प्रयत्न करू लागतात. म्हणतात, "काय मग लग्नाची बोलणी मोडली वाटतं. पण काय झालं आता नशीब सुद्धा फुटलं." असं म्हणून ते मिश्किलपणाने हसू लागतात. तर तेव्हा सगुणाक्का ती त्यांना बघून रागाला आलेली असते
आणि सावी सुद्धा आता ती तेच थांबते. तर बटू शास्त्री आता पुढे येतात आणि म्हणतात, "फार वाईट झालं हो, फार वाईट झालं." "नाही, ते तर होणारच होतं म्हणा," असं म्हणून आता सावीच्या एकदम समोर येऊन उभे राहतात. तर तेव्हा सावी आता त्यांना बघून घाबरू सुद्धा लागते आणि मागे-मागे सरकत असते. तर तेव्हा सगुण अक्का तिचा हात धरते. तर आता बटू शास्त्री पुढे म्हणतात, "तरी सांगत होतो मी, धर्मकार्यामध्ये विघ्न नको. पण नाही, उर्मटपणाचा तर कळस. कशाला लावायचे ते शेणाचे दिवे? नाही म्हणजे उजेड पडतो, पण दुर्गंधी येते, नाही का?" तर ते ऐकल्यानंतर आता सावी म्हणजे तिथून जायचा जायचा प्रयत्न करू लागते. म्हणते, "सगुणाक्का चला, चला आपण जाऊया तिथून." तर तेव्हा बटू शास्त्री अजून सुद्धा काही थांबत नाहीत. ते म्हणतात, "आता काय गावभर पाटलांची शितू होईल. कारण काय आहे, पोरांच्या वागण्यावरून आई-बापांची परीक्षा होते ना." तर तेव्हा सगुण अक्का बटू शास्त्रींना म्हणते, "अहो बुवा, असं हे रस्त्यामध्ये असं लेकराला बोलायचं असतं व्हय?" तर तेव्हा बटू शास्त्री म्हणतात, "मग काय, मी घरी येतो. मला कोणाची भीती आहे? आणि तो माझा अधिकारच आहे. कळलं का?" असं बटू शास्त्रींनी म्हटल्यानंतर आता सगुण अक्का तर रागाला येते आणि सावीचा हात पकडून तिला खेचतच इथून घेऊन जाते. आणि बटू शास्त्री तर त्यांच्या दोघींच्याकडे बघून हसत असतात. तर इकडे आता घरामध्ये पाटील तर एकदम सुन्न होऊन बसलेले असतात आणि सावीची आई त्यांच्याकडेच बघत असते. आणि तेव्हा माधू तर इकडे धान्य वगैरे सगळं काही गाडीत भरत असतो. तर तेव्हा पाटील त्याला आपल्याजवळ बोलवतात आणि विचारतात, "माधा, सगळं भरलं का गाडीत व्यवस्थित? मग त्यानंतर भाजीपाला, डाळी सगळं काही जे लागेल ना, तू नंतर स्वतः जाऊन बघ. ते पंतू जे आहेत ना, ते अनुमान करतील तसं होऊ देऊ नकोस. त्यासनी जे काही लागेल ते दे." म्हणजे हे सर्व काही आता ते पाटील पंतोजीरावांच्याकडे पाठवत असतात. तर पाटील पुढे म्हणतात, "कसं आहे त्यांच्या रम्याचं लगीन म्हणजे आपल्या सावीचं लगीन असल्यासारखंच आहे." असं म्हणून त्याला आता ते जायला सांगतात. तर तेव्हा माधव सुद्धा तिथून निघून जातो. तर तेव्हा सावीची आई ते सगळं बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर म्हणते, "खरं तर आपणच गेलो असतो त्यांना सगळं काही द्यायला, पण आपल्यातच हे असं सगळं काही होऊन बसलेलं आहे." तर तेव्हा अक्का तिथं येते आणि म्हणते, "अगं कशाला उगीच जीवाला घोर लावून घेतेस?" आणि पाटलांच्या पुढे येऊन म्हणते, की "मी आज ना सगुणाशी बोलते." तर तेव्हा पाटील म्हणतात, "होय बोल तू, पण आधी सगळं काही विचारून घे. आपल्याला सगळं काही माहिती पाहिजे. म्हणजे त्यासनी मुलं-बाळं किती? लग्न कुणाचं करायचंय? थोरल्याचं करायचंय का धाकट्याचं करायचंय? ज्याचं लग्न करायचंय त्याचं वय किती? तो नवरा मुलगा काय करतोय? स्वभाव कसा आहे त्याचा? उद्योगधंदा कसा आहे? घरात कोण-कोण असतं? माणसं कशी आहेत? हे सगळं काही पारखून घ्या का. आपल्याला पटलं, रुजलं तर पुढच्या गोष्टी, नाहीतर राहिलं." असं ते बोलत असतात. तर तेव्हा अक्काला सुद्धा ते सगळं काही पटत असतं आणि ती म्हणत असते, "होय, होय चालतंय की." तर तेव्हा आता पाटील विचारतात, "पण ठीक आहे, सगुण अक्का कुठे आहेत?" तर तेव्हा अक्का हसते आणि म्हणते, "अरे तुला सांगते, सगुण आहे की नाही आपल्या सावीच्या मागं-मागंच फिरत असते. आत्ता गेल्यात दोघी जणी पाण्याला आणि आपली सावी ना सगुणाच्या नजरेत भरली आहे. ठाव आहे मला ते." तर तेव्हा पाटील अजून एकदम सिरियसच असतात आणि म्हणतात, "बघू, बघू. जेव्हा गहू तवाच्या चपात्या." असं सांगून ते आता तिथून उठून निघून जातात. कारण त्यांच्या बाबतीत जे काही असं घडलेलं असतं सावीच्या बाबतीत, तर ते त्यांना खूप मनाला जिव्हारी लागलेलं असतं आणि त्यांचा आता कुठल्या पुढच्या गोष्टींच्या वरती पटकन विश्वास बसायला तयारच नसतो मित्रांनो. तर इकडे आता सगुण अक्का जेवत बसलेली असते आणि तिला सावीने जेवायला वगैरे वाढलेलं असतं आणि सगुण अक्का सावीला म्हणते, "अरे वाह! छान झाली की भाजी. लक्ष्मीबाईंना बरं नाही, मग कोणी केली भाजी?" तर तेव्हा सावी सांगते, "भाजी तर म्याच केली आणि हवी आहे का भाजी?" तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "नाही, नाही, नको, नको. आहे की एवढी आणि तू जेवलीस का?" असं तिला विचारते. तर तेव्हा सावी तिला म्हणते, "नाही, नाही, मी अजून नाही जेवले." तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अगं तू पाट घे आणि बस बरं माझ्याबरोबर जेवायला." तर तेव्हा सावी सांगते, "नाही नको, तुम्ही जेवा, मला भूक नाही." तर तेव्हा सगुण अक्का तिला म्हणते, "का? म्या मोठी आहे की नाही, मग माझं ऐकायचं. पाट घे आणि बस बरं बघू लवकर." तर तेव्हा सावी हो असं म्हणते आणि पाट घेऊन तिच्या शेजारी जेवायला बसते. तर तेव्हा सगुण अक्का लगेचच आपल्यातला एक घास तोडते आणि तिला घास भरवू लागते आणि तिला लगेचच विषय बदलत म्हणते, तिला विचारते, "मला एक सांग, तुमचं भैरोबाचं देऊळ जागृत आहे म्हण?" तर तेव्हा सावी होय असं तिला सांगते. तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "असं आहे का? मग मला नेशील का संध्याकाळी त्या देवळात?" तर तेव्हा सावी म्हणते, "होय नेणार की." तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "तुमच्या गावात म्हण फक्त 2-3च देऊळ आहेत." "अगं पुण्यात ना ही अशी ढिगभर देवळं आहेत आणि अगं मारुतीचीच केवढं देवळं आहेत. तुला नावं सांगू का? अगं फांद्या मारुती, जिलब्या मारुती, पावट्या मारुती, भांग्या मारुती, उंटाड्या मारुती." आणि उंटाड्या मारुती असं नाव सांगितल्यानंतर सावी तर मोठ्याने हसूच लागते आणि म्हणते, "उंटाड्या मारुती?" तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "व्हय, व्हय, उंटाड्या मारुती. काय आहे ना, पेशव्यांचे उंट तिथं बांधायचे, म्हणून त्याचं नाव उंटाड्या मारुती पडलं." "अगं डुल्या मारुती पण आहे." तर तेव्हा सावी आश्चर्याने विचारते, "डुल्या मारुती?" तर सगुण अक्का सांगते, "अगं पानिपतच्या लढाईच्या वेळेला ना, ती मूर्ती डुल्याला लागली होती, म्हणून डुल्या मारुती नाव पडलं त्याचं." आणि तुला सांगते भिकारदास मारुती, सोन्या मारुती
पण पुण्यातली सगळी देवळं जागृत आहेत बरं. कारण इतिहास आहे ना त्यांना. तर असं तिने सांगितल्यानंतर सावी परत विचारते, "खरंच सांगताय का तुम्ही?" तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अगं हो, मी खरंच सांगते. एक काम कर, तू चल पुण्याला आणि तू स्वतःच बघ." तर तेव्हा सावी म्हणते, "मी एक सांगू का? माझी मैत्रीण आहे ना रमा, तिला पुण्याला दिलंय. ती पुण्यावरनं आली ना नायगावला, तर मग मला ती समद काही सांगणार आहे." तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अगं तिने कशाला सांगायला पाहिजे? तू स्वतः जाऊन बघ की. अगं तूच चल पुण्याला. अगं आपला वाडा आहे तिकडं." तर तेव्हा सावी विचारते, "पण कोण-कोण राहतं तुमच्या पुण्याच्या वाड्यात?" तर तेव्हा आता सगुण अक्का सगळं काही सविस्तर सांगू लागते. म्हणते, "पुण्याच्या वाड्यात आमचं शेंडेफळ, ज्योती आहे. तुला कसं आबा आहेत तसं ज्योतीचे सुद्धा आबा आहेत. ज्योतीची सावत्र आई सुद्धा आहे चिमणाबाई. ज्योतीला मोठा भाऊ सुद्धा आहे राजाराम, तो आणि त्याची बायको पार्वती. आणि आम्ही तिला लाडानं पारू म्हणतो. आणि म्या सुद्धा आहे आणि आम्ही सगळेजण गुण्यागोविंदानं त्या वाड्यामध्ये राहतो बघ. आणि तू चल आमच्याबरोबर एकदा पुण्याला आणि बघ आमचा वाडा." असं ती म्हणत असताना सावी सुद्धा "हो, हो" असं म्हणून मान डोलावत असते. आणि तेव्हा सगुणाका एक-एक करून घास तिला भरवत असते. आणि सावी तर आता तिकडे पुण्याला जायची स्वप्न सुद्धा बघू लागते. तर आता इकडे फुलेवाड्यामध्ये दादा राजारामाला सांगत असतात, "राजारामा, आपल्याला मळ्यात जाऊन फुलांचा तोडा करायला पाहिजे बाबा. काय झालंय यावेळेला लय वेळ झाला बाबा." तर तेव्हा राजाराम सांगतो, "वेळ झाला दादा, पण अलिजा बहादर, महादजी शिंदेचा किती किती खुश झालेत ते सगळे." तर तेव्हा दादा म्हणतात, "त्यासनी आवडलं, भरून पावलं देवा." तर तेव्हा राजाराम सांगू लागतो, "पारू तुला सांगतो, दादाचं एवढं कौतुक झालं, एवढं कौतुक झालं. त्या महादजी शिंदेचा नातू तर म्हणत होता, अख्ख्या उत्तरेत आम्ही अशी सजावट कुठंच बघितलेली नाही. अगं केवढा सत्कार, श्रीफळ काय, शाल काय." तर तेव्हा पार्वती म्हणते, "बरं झालं, बरं झालं. आणि मी काय म्हणते, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते तुम्हाला." इतक्यातच आता रानोजीची बायको म्हणजे तो रानोजी म्हणजे दादांचा भाऊ असतो. ती बायको आता त्याची रानोजीची तिथं येते आणि म्हणते, "यांनी भोपळा आणला होता. मग ज्योतीसाठी मी घाऱ्या करून घेऊन आले." तर तेव्हा दादा तिला म्हणतात, "रानोजीला आवडेल ना देवा?" तर तेव्हा रानोजीची बायको म्हणते, "काय बाया आता न आवडायला काय झालंय? यासनी काय माया नाही व्हय भावाची?" तर तेव्हा दादा जरा उपरोधकच बोलतात. म्हणतात, "खरंच माया आहे." तर तेव्हा रानोजीची बायको म्हणते, "आता ते तुम्ही जाणो आणि तुमचा भाव जाणो. आणि मला काय मधल्यामध्ये घेऊन नका जा बरं का. तुम्ही काय दोघं भाऊ-भाऊ एकाच आईच्या पोटी जन्माला आलायसा. आज भांडाल आणि उद्या एक व्हाल. आणि माझं काय मधल्यामध्ये वांग नको. काय काय कळतंय काय?" आणि पार्वतीला विचारते, "काय गं पार्वती, सगुणा माणसं कुठं दिसत नाहीत इथे?" तर तेव्हा पार्वती लगेच सांगून टाकते, की जत्रेला गेल्यात त्या नायगावला. तर तेव्हा हिला जरासं शंकाच येते आणि ती आता खोदून विचारू लागते. आणि ती म्हणते, "अरे बापरे! एवढ्या लांब? आता इथं बांबुर्ड्याच्या जत्रेला चल म्हटलं, तर जॉन साहेब तिला सोडत नाहीत. आणि आता एवढ्या लांब गेल्यात व्हय?" तर तेव्हा दादा म्हणतात, "जाऊ द्यात देवा. आल्यावर प्रसाद खा, गुलाल घे." तेव्हा रानोजीची बायको म्हणते, "तर घेणारच की." आणि त्या घाऱ्या आता पार्वतीला देत म्हणते, "आणि हे बघ पार्वती, हे घाऱ्या घे आणि माझ्या ज्योत्याला दे." तर आता यांचं सगळं काही इकडं असं चालू असतं आणि इकडे तर आता सावी मोठाच्या मोठा गाडा ढकलत घेऊन येते. तर तेव्हा सगुणा अक्का तर तिच्याकडे बघून हसूच लागते आणि म्हणते, "अगं हळू आणि ये इकडं बस." आणि तिला म्हणते, "अगं तू केवढी, ती गाडी केवढी?" तर तेव्हा सावी तर तिच्याकडे बघून हसतच असते. आणि आता सगुणा अक्का तिला विचारते, "दमली का लेकरू?" तर तेव्हा सावी म्हणते, "नाही, नाही, म्या नाही दमत." तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "तू नाही दमत? अगं मग तू तर अगदी आमच्या ज्योत्यासारखी आहेस आणि आमचा ज्योती कसा आहे सांगू का?" असं तिने विचारल्यानंतर सावीला पण उत्सुकता वाटते आणि ती म्हणते, "हो, हो, सांगा." तर तेव्हा सगुण अक्का सांगू लागते, "आमचा ज्योती आहे की नाही सोन्याचा थांब. नाही हट्टी पण आहे, हट्टी नाही असं नाही. मला ना त्याचा हट्टीपणा लय आवडतो बघ. म्हणजे खेळासाठी, खाण्यासाठी नाही बरं, तर तो पुस्तकांसाठी हट्ट करतो. त्याला खूप आवडतं पुस्तकं वाचायला." आणि आता तिच्या आवडतीचा विषय निघाल्यानंतर सावी सुद्धा खुश होते आणि म्हणते, "खरंच का?" तर सगुण अक्का म्हणते, "अगं खरंच आणि मजा म्हणजे त्याला पुस्तकांचा वास आवडतो बघ." तर सावी म्हणते, "पुस्तकांचा वास? खरंच चांगला येतो का पुस्तकांचा वास?" तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "आता मला काय माहिती गं, ते तर त्यालाच माहिती. ज्याला आवडतं ना त्यालाच कळतं गं हे सगळं काही." आता घरामध्ये एवढी फुलं असं ती बोलत असताना तिकडे गाई सुद्धा हंबरडा फोडते. तर सगुण अक्का म्हणते, "अगं बाई हिला भूक वगैरे लागली की काय?" आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सावी आणि त्या दोघी सुद्धा हसू लागतात. तर सगुण अक्का पुढे म्हणते, "आता मी काय म्हणत होते, अगं घरामध्ये एवढी फुलं असतात, बकुळी, मोगरा, चाफा, पण त्याला ती फुलं नाही आवडत, त्याचा वास नाही आवडत. त्याला ना पुस्तकांचा वास आवडतो." आणि असं तिने सांगितल्यानंतर आता सावी तर मोठमोठ्याने हसू लागते. आणि आता सगुण अक्का विचारते, "बरं मला सांग तुला कुठली फुलं आवडतात?" तर तेव्हा सावी म्हणते, "मला ना मोगऱ्याचा सुगंध आवडतो."
तर तेव्हा सगुणाक्का म्हणते, "हो का? मला पण मोगरा खूप आवडतो. दे टाळी." असं म्हणून तिच्याकडून टाळी सुद्धा घेते. तर तेव्हा आता सावी एकदमच विचारते आणि त्यासनी तर सगुणाक्का म्हणते, "अगो बाई त्यासनी अगं तेच तर सांगते त्यांना फुलाचा नाही तर पुस्तकांचा वास आवडतो." तर सावी म्हणते, "फक्त?" असं म्हटल्यानंतर आता सगुणाक्का हसूच लागते आणि पुढे म्हणते, "अगं तो इतका हुशार आहे, इतका हुशार आहे, तर पुण्यातली भटभामनाची पोरं आहेत की नाही, मुंगळ्यासारखी त्याला चिकटून असतात बघ." तर सावी म्हणते, "असं कसं? पण आमच्या नायगावमध्ये तर पंतोजीच पोरांना शिकवतात." तर सगुणाक्का म्हणते, "अगं ते शाळा पुस्तकाचं झालं, शेतमळ्याचं काय? अगं आमचा ज्योती आहे की नाही, फुलं कुडायला गेला की नाही, तर ते फुलाला सुद्धा कळत नाही की देठ कधी मोडला ते. मऊ मेणासारखं हृदय अहो त्याचं. सगळा काही कळवळ आहे त्याला गोरगरिबांचा. कोणाचं अडलं-नडलं ना, की आधी जातो मदतीला आणि असा सगळा काही आहे आमचा ज्योती." असं ते सगळं काही आता सावीला सांगत असते आणि तेव्हा सावीला सुद्धा आता ज्योतीची आस लागू लागते आणि ती मनातल्या मनात खुश सुद्धा होत असते. तर इकडे तर आता ज्योती मळ्यामध्ये एकट्याला चांगला धोबीपछाड करून आडवाच करतो आणि त्याच्या उरावरती बसून त्याला म्हणतो, "खरं बोल, तूच बांध पोकारलास ना?" तर तेव्हा तो घाबरून म्हणत असतो, "नाही, नाही, मी नाही पोकारला." तर तेव्हा ज्योती त्याला म्हणतो, "अरे गप गुमान कबूल कर, नाहीतर याच जमिनीत गाडीन तुला." तर तेव्हा मागे एक जण उभा असतो आणि त्याला म्हणतो, "अरे ज्योती सोड त्याला. बांधासाठी काय आता मारतो काय काय त्याला?" तर तेव्हा ज्योती त्याला सोडतो आणि येऊन ह्याची गच्चंडी पकडतो आणि म्हणतो, "मारीन. त्याला सांग बांधाला कुदळ लावलीस ना तर मेलाच म्हणून समज." तर तेव्हा तो म्हणतो, "अरे पण त्यानं बांध पोखरला नाही." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "म्या बघितलंय एकदा नाही दोनदा. पुन्हा नाही म्हणशील तर बघ बाबाजी." असं म्हणून त्याला सुद्धा एक ठोसा मारणारच असतो. तर तेव्हा तो बाबाजी नाही, नाही म्हणतो आणि म्हणतो, "म्या ना पुन्हा वाट्याला जाणार नाही." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "वाट्याला तर जायचं नाहीच आणि बांधाला सुद्धा जायचं नाही कळलं का?" असं म्हणून त्याला ढकलून देतो आणि रागारागाने तिथून निघून जातो. तर इकडे सगुणाक्का अजून सावीला सांगत असते, म्हणत असते, "असा मायाळू आहे बरं का आमचा ज्योती. पण ना त्याला खोटेपणा नाही सहन होत. कोणाची चूक असेल ना तर तो ऐकतच नाही. त्याला जे पटतं ना तेच तो करतो. पण फुल्यांच्या घरातलं नाक आहे ते नाक. आणि ज्योतीचा भाऊ आहे की नाही राजाराम, मोठा भाऊ आहे बरं का. तो पण प्रेमळच आहे. आणि राजारामची बायको पारू, ती तर कायम हसत खेळत असती. आमच्या घरात ना तंटा ना काही नाही बघ. सगळे काही सुखानं नांदतात. खरं तर ना आमचा व्यवसाय ना फुलांचा आहे आणि तो व्यवसाय करता करता अख्खं घरच फुलांचं होऊन गेलं बघ. बहरून गेलंय, सुकुमार झाले आणि सुकुमार म्हणजे काय माहितीये का तुला? आणि असं तिने विचारल्यानंतर सावी नाही असं म्हणून मान डोलावते, तर सगुणाक्का म्हणते, "सुकुमार म्हणजे नाजूक, सुगंधी, अगदी तुझ्यासारखंच आणि ही चरबी कशी जुंदानं भरून आहे का नाही, तसंच फुलांचं घर सुखानं भरलेलं आहे बघ." तर तेव्हा त्या सावीला तिच्या आबांचे शब्द आठवू लागतात. ते म्हणालेले असतात, "त्यांचं घर सुखानं भरलेलं पाहिजे. प्रेमळ, मायाळू माणसं पाहिजेत. घरात ना पैका कमी असला तरी बी चालेल, पण घरच्या माणसांची एकमेकांच्या वरती माया पाहिजे. देवधर्म मानणारी, कुळाचार पाळणारी माणसं असावीत बघ." तर तेव्हा सगुण अक्का तेवढ्यात म्हणते, "फक्त ना आमच्या घरात एक कळी नाहीये बघ." तर तेव्हा सावी विचारते, "कोणती कळी?" तर तेव्हा सगुण अक्का तिच्या गालाला हात लावत म्हणते, "ही चाफे कळी." असं म्हटल्यानंतर आता सावी सुद्धा लाजू लागते. तर सगुण अक्का आता म्हणते, "ही कळी माझ्या ज्योतीसाठी पाहिजे बरं." आणि असं म्हटल्यानंतर सावी तर अजून लाजू लागते आणि सगुण अक्का तिच्याकडे बघून हसत असते. तर मित्रांनो आता सगुण अक्काने तर सावीला मागून घेतलेलं आहे आणि सावी सुद्धा आता इथे लाजत आहे. तर आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पाटील आता म्हणत असतात, "कडगुंच्या गोऱ्यांचं स्थळ नाही म्हणून सांगा आणि ह्यो विषय इथंच थांबवा." असं ते बोलत असताना आता सगुण अक्का ते ऐकते आणि पाटलांना म्हणते, "कडगुंच्या गोऱ्यांचं स्थळ का नाकारताय तुम्ही?" तर तेव्हा पाटील म्हणतात, "काय लायकीची माणसं आहेत समध्यासनी ठाव आहे. मुलकाची रागीट, तापट आणि माथे फिरू माणसं आहेत ती." तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "मग काल कुऱ्हाड का उगारली होती?" "अहो माणूस वाईट नसतो, वेळ वाईट असते." असं ते सर्व काही पाटलांना समजावून सांगत असते. तर आता इकडे एक जण ज्योतीला सांगत असतो, "माझ्या बायकोचा दागिना हडप त्यात ये." म्हणजे तिथं सावकार उभा असतो आणि त्या सावकाराबद्दल तो माणूस ज्योतीला सांगत असतो. तर तेव्हा तो सावकार त्याला म्हणतो, "अरे, अगोदर उरलेली 2 महिन्याची बाकी घेऊन ये." तर तेव्हा ज्योती त्याला म्हणतो, "तुमच्या 2 महिन्यांची बाकी मी चुकती करतो." असं म्हणून ज्योती पुढे जातो आणि अक्षरशः त्या सावकाराच्या कानाखाली जोराची एक लगावतो आणि तो सावकार आता तिकडं बाजूला जाऊन पडतो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.